फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ येथील एका 38 वर्षीय व्यक्तीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली असून या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की खामगाव गोरक्षनाथ येथील 38 वर्षीय गोपीनाथ रघुनाथ दांगोडे हे आपल्या मुलांसोबत शेतातच राहत होते। मात्र रोजच्या प्रमाणे ते सकाळी उठले आणि घरातून बाहेर निघून गेले। यावेळी त्यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। ते लवकर घरी परत न आल्याने त्यांना पाहण्यासाठी गेले असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलाय। यावेळी जवळच त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, माझे बलिदान व्यर्थ ठरणार नाही असं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं। त्यानंतर वडोद बाजार पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत गोपीनाथ यांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। महावीर जायस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।